नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न अजित पवारांकडून केला जात आहे. लोक सत्य काय आहे ते जाणून आहेत. जनता आमच्या सोबत आहे असे भावनिक आवाहन करायची आम्हाला गरज नाही, असा जोरदार हल्लाबोल शरद पवार यांनी अजित पवारांवर केला आहे. 12वीचा मतदार हा सुज्ञ आहे, योग्य निर्णय घेईल असेही त्यांनी म्हटले आहे. सगळ्या देशाला माहिती आहे की राष्ट्रवादी पक्षाची स्थापना कुणी केली, तरी सुद्धा पक्ष दुसऱ्यांना देणे हा अन्याय आहे. आयोगाचा निर्णय अन्यायकारक आहे. विधानसभा अध्यक्ष वेगळा निर्णय देणार नाही याची आम्हाला खात्री आहे. शिवसेनेसोबतही त्यांनी असाच निर्णय घेतला. आम्ही सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी केली असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मी अनेक निवडणुका अनेक चिन्हावर लढलो. एखाद्याला वाटत असेल की एखाद्याची चिन्ह काढून घेतली तर त्याचं अस्तित्व काढून घेऊ, तर तसं होत नसतं. नवीन चिन्ह आपल्याला मिळेल ते लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. पक्ष आणि चिन्हाबद्दल निर्णय सेटलमेंट करून घेतला गेला असा आरोप देखील शरद पवार यांनी केला आहे. आपल्यावर अन्याय होणारे निर्णय होतील. पक्षाला पुढची तयारी केली पाहिजे. त्यासाठी आम्ही वरच्या कोर्टात गेल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार म्हटले आहे की भाजपाचे संसदेत बहुमत आहे. सरकारने विरोधी पक्षाशी चर्चा केली तर धनगर, मुस्लिम आणि लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा प्रस्ताव आणत असतील तर विरोधक साथ आणि सहकार्य देतील. मात्र वेगळी भूमिका कोर्टात मांडणे म्हणजे या घटकांना आरक्षण न देण्याचे धोरण आहे. त्याचमुळे या वर्गावर अन्याय करणारा निकाल लागला आहे असे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की धनंजय मुंडे जे बोलले त्यांनी राष्ट्रवादीत त्यांचा कालखंड गेला. त्यांच्या कितीतरी वर्षापासून जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादी पक्षात काम करत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देश आणि राज्य पातळीवर काम केले आहे. ते मंत्री राहिले आहेत. आव्हाड यांना पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आव्हाडांनी काय बोलावे याचे मार्गदर्शन करण्याची अनेक लोकांना गरज नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. तर मित्रांनो, शरद पवार आणि अजित पवार गटामधील जो काही बंडखोरी झाली आहे त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल